नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ञ। आज मी आपल्याशी एक छोटीशी स्टोरी शेअर करणार आहे। हृदयातून जुळलेले नाते ही एका मुलीच्या जीवनाचा एक नवा अध्याय आहे। 2017 सालची गोष्ट होती। माझ्या हृदयाक्ष ओपीडीमध्ये नेहमीसारखी गर्दी होती आणि त्या दिवशी वातावरण थोडंसं वेगळं होतं आणि सकाळच्या सत्रामध्ये एका क्षणी काय झालं की माझ्या ओपीडीच्या दाराशी एक वृद्ध व्यक्ती आली। त्यांच्या चेहऱ्यावर थोडा काळजीचा स्वर होता। त्यांचं जे म्हणजे त्यांनी जे पाऊल आत ठेवलं माझ्या केबिनमध्ये त्यावेळेस त्यांचे डोळे एकदम अश्रूंनी भरलेले होते। तर मी त्यांना पटकन म्हटलं की खुर्चीवर बसा बाबा आणि विचारलं, बाबा काळजी करू नका, काय झालंय सविस्तर सांगा। त्यांनी त्यांच्या अश्रूला आवरलं आणि कापऱ्या आवाजात सांगायला सुरुवात केली, डॉक्टर साहेब, माझ्या 2 मुली आहेत आणि माझ्या लहान मुलीचं मागच्या वर्षीच लग्न झालं आणि आम्ही तिला खूप स्वप्न आणि आशीर्वाद देऊन सासरी पाठवलं होतं। पण त्या लग्नानंतर काही महिन्यातच तिच्या तब्येतीत खूप बिघाड झाला। सतत तिला दम लागू लागला। घरातली कामं पण तिला होत नव्हती। तिची सासू तिच्यावर नाराज होती, रोज तिच्यावर ओरडायची। शेवटी तिचा नवरा तिला माहेरी सोडून गेला। आता दिवसेदिवस ती खचत चालली आहे। आम्हालाही खूप त्रास होतोय, पण आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे, तुम्ही काहीतरी करू शकता। मी त्या बाबांकडे बघितलं। त्यांच्या डोळ्यांमध्ये असहाय्यता स्पष्ट दिसत होती आणि त्या असहाय्यतेच्या मागे कुठेतरी त्यांचा माझ्याप्रती असलेला विश्वासही मला जाणवत होता। त्यामुळे मी त्यांना थोडा दिलासा दिला आणि संध्याकाळी मुलीला घेऊन येण्यास सांगितलं। मग संध्याकाळी 6च्या ठोक्याला ते बरोबर माझ्या ओपीडीमध्ये त्या मुलीला घेऊन आले। ती मुलगी दिसायला वरतून निरोगी वाटत होती, पण तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती होती आणि थोडी थकलेली पण वाटत होती। ती एक शब्दही बोलत नव्हती। मी तपासणी सुरू केली। पहिले आम्ही तिचा ECG केला, त्यामध्ये थोडे सूक्ष्म बदल दिसत होते। त्यानंतर आम्ही 2D इको केला आणि 2D इको केल्यानंतर मला परफेक्ट डायग्नोसिस मिळालं। तिच्या हृदयाला 30 मिलीमीटरचं ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणजे छिद्र होतं आणि या छिद्रामुळे तिच्या हृदयावर आणि फुफ्फुसावर प्रचंड दाब पडत होता। त्यामुळे ती थकून जात होती आणि तिला दम लागत होता। तिच्या वडिलांनाही समजावताना माझ्या मनात तिचं आयुष्य आणि तिच्या भविष्याबद्दलही चिंता होती। वडिलांनी विचारलं मला कापऱ्या आवाजात की डॉक्टर साहेब, हे लग्नानंतरच्या ताण तणावामुळे झालंय का? तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा, हा आजार जन्मजात असतो। सुरुवातीला याचा त्रास जाणवत नाही, पण जसजसं वय वाढतं तसतसं त्रास होतो। उपचारासाठी 2 पर्याय असतात, एक ओपन हार्ट सर्जरी आणि एक पिन होल सर्जरी, म्हणजे आपण दुर्बिणीद्वारे छत्री बसवतो। डेफिनेटली तिचं वय कमी होतं, त्यामुळे छत्रीने सर्जरी करायचं आम्ही डिसिजन घेतला। सर्जरीच्या दिवशी मी सकाळी लवकरच हॉस्पिटलमध्ये गेलो। तिच्या वडिलांनी माझा हात हातात घेतला आणि फक्त एवढंच म्हणाले, डॉक्टर साहेब कृपा करा। सर्जरी कॅथलॅबमध्ये सुरू झाली। मांडीतल्या नसामधनं आम्ही 34 मिलीमीटरचं छत्री म्हणजे डिव्हाइस असतं ते आम्ही व्यवस्थित बसवलं। सर्जरी पूर्ण झाली आणि सगळं काही सुरळीत पार पडल्यावर मलाही थोडं बरं वाटलं। दुसऱ्या दिवशी मी राऊंडला गेलो तर ती आनंदाश्रू ढाळत होती ती मुलगी। तिच्या वडिलांनी पाय धरले माझे, पण मी त्यांना मिठीत घेतलं। मी त्यांना सांगितलं की बाबा, हे तर माझं कर्तव्य आहे आणि मी त्यांची समजूत काढली। 1 वर्षानंतरून ज्यावेळेस ती मुलगी तिच्या नवऱ्यासोबत माझ्या ओपीडीच्या दाराशी आली होती, तिच्या हातात एक गोंडस बाळ होतं। तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता आता ती एका नव्या आनंदी आयुष्याला सुरुवात करत होती। तिच्या नवऱ्याने कृतज्ञतेने सांगितलं, सर तुमच्यामुळे आम्ही आज आईवडील होऊ शकलो। त्या दिवशी मला जाणवलं की एका छोट्या छिद्राला कोणाचं आयुष्य संपूर्ण बदलायची ताकद असते। हे नातं एक डॉक्टर आणि रुग्णाचं नसून हे हृदयातून जुळलेलं नातं होतं। तर या छोट्याशा स्टोरीमधनं हा मेसेज जातो की किती मोठे संकट आले, किती मोठं आजार असला तरी त्याच्यावर इलाज हा होऊ शकतो। धन्यवाद।